हालेलुया. पवित्र आत्म्याचा वर्षाव काल आम्ही पाहिला, अनुभवला आणि अजूनही आम्ही त्या स्लोमध्ये आहे. तुम्हाला आनंदाची गोष्ट माहिती आहे का, तुमची लेकरं जी तरुण, त्यांना कधी एक वेळचं जेवण नाही दिलं की नाही का झोमॅटो किंवा स्विगी करतील लगेच. पण ती सगळी तरुण मुलं मागील 2-3 दिवसांपासून उपवास प्रार्थनेत होते स्वतःसाठी, की देवाने या कालच्या झालेल्या मीटिंगमध्ये त्यांच्यावर परमेश्वराने आत्म्याचा वर्षाव करावा. आणि जसंच आपण नाही का मागील अनेक दिवसांपासून देव या मंडळीला चालवत आहे वचनांमधून, की आपण शेवटल्या दिवसांमध्ये लास्ट संडेला तर आपण पाहिले की नाही का शेवटचे 7च दिवस अनाउन्समेंट राहिले. 120 इयर्स परमेश्वराने नोहा करवी 120 वर्ष प्रीचिंग, 120 वर्ष प्रीचिंग केलं. आमचे तर अजून 30 वगैरे झाले. त्यांनी 120 वर्ष प्रीचिंग केलं आणि तारण किती लोकांचं झालं? 8 लोक फक्त आत गेले. आणि मी तुम्हाला एक प्रश्न देऊन नाही का हे पण सोडलं की लोहाला वर गेल्यावर आपल्याला विचारायचं आहे की खरंच हे तुझ्या प्रीचिंग मुळे आले का, वडील आहेस तू आणि तुला मुलं बाय यावं लागतं आज्ञा पाळण्यामुळे आले? म्हणजे प्रश्न पुन्हा हाच उरतो की 120 years of a great pastor preached the world आणि एकाच एक सल्वेशन झालं. त्या तारवामध्ये, तारू म्हणजे तारण आहे, तारणाचं प्रतीक आहे. ते तारणाचा अनुभव एकानेही नाही घेतला. 120 वर्ष प्रीचिंग करत होता आणि लास्ट 7 days मध्ये तो म्हणतो की चला आतमध्ये. आता लास्ट 7 days राहिले होते. त्या 6 दिवसांमध्ये पुन्हा त्यांना कसं तर वाटलं असेल ना, उरलेल्या 3 मुलांना, त्यांच्या 3 सुनांना. सुना म्हणत असतील, सासरे बुवा म्हणतात बाबा काहीतरी येणार आहे, पाऊस म्हणे पाऊस. हा शब्दच आम्ही पहिल्यांदा ऐकत आहे. काहीतरी पाऊस येणार आहे आणि प्रलय येणार आहे, हा देखील नवीन शब्द होता. आणि 7 दिवस वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते होते. कुठून बकऱ्या ओरडत असतील, मध्ये सिंहाची डरकाळी ऐकवत असेल, सगळे प्राणी होते ना आतमध्ये. काय 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 बेडकांची जुगलबंदी ऐकवत असेल, किती गोष्टी होत होत्या आतमध्ये. मध्येच एखादा पोपट येऊन काहीतरी गप्पा मारून जात असेल, काय रे कसं वाटतंय, पोपट रिपीट करू शकतो शिकवल्यावर. त्यांची मिमिक्री सुद्धा एखादा करून जात असेल. कुठे आहे तुझा पाऊस, प्रलय म्हणतो, असं एखादा पोपट म्हणून पण गेला असेल. आणि त्या 3 मुलांना, 3 सुनांना आणि तिची पत्नी म्हणत असेल माझ्या नवऱ्याला जे दर्शन झालंय परमेश्वरा ते खरंच सिद्धीच जाऊ दे, कारण पत्नी उभी असते असा माझा विश्वास आहे सोबत. कारण ते जेव्हा वाऊजमध्ये एकत्र येतात ते एक देह होतात आणि नाही का ती उभे कदाचित ती उभी राहते आणि म्हणत असेल की नाही का याचं विजन जे दिलंय, तू जी प्रोफेसी केली आहे ती सिद्धीच नाही देवा. 7 days इट्स नॉट अ जोक. त्याच्यात बसायचं नाही का, कधी कधी बाहेर पण आले आय डोंट नो, म्हणजे नाही का कधी येणार आहे यार, कधी येणार आहे. 7 दिवस शेवटचे असंच आपलं पण काहीतरी चाललंय. त्याचं दुसरं आगमन जवळ आलेलं आहे आणि मंडळी उचलली जाणार आहे. उचलली जाणार आहे म्हणजे काय, आता जर मी मागच्या वेळेस पण म्हटलं, आता जर या क्षणाला जर रॅप्चर झालं तर रॅप्चर कसं होईल. मूवीजमध्ये स्वतःच्या आयडियाजने असं सांगितलं की हे जे वस्त्र आहेत ते इथंच राहतील आणि आपली बॉडी एक रूपांतरित अशी अद्भुत गौरवी शरीरामध्ये रूपांतर होणार, जे ख्रिस्तासारखे आपण दिसू. आपण सगळे किती भाग्यवान आहेत, त्यावेळेस आपण ख्रिस्तासारखे दिसणार आहोत. इन द सेन्स म्हणजे हे राहणार आहे, आपण ओळखणार एकमेकांना. पण जे गौरवी शरीर म्हणतो की या क्षणाला इथून मी वर जाऊ शकतो अचानक, त्याला गौरवी शरीर म्हणू. मग दरवाजा खिडक्यांची गरज लागणार नाही. लक्षात येते, असं मिळणार आहे. ही आपली आयडिया आहे की कपडे इथं राहतील आणि गौरवी शरीर मिळून जाईल. या कपड्यांसह गेलं तर काय अडचण आहे का, काय प्रॉब्लेम नाही, मला माहीत नाही. पण अनेक गोष्टी आहेत, परमेश्वरालाच त्या सर्व गोष्टी माहीत आहेत. गुप्त गोष्टी कोणाच्या अधीन आहेत, परमेश्वराच्या. आणि शोधून काढणं कोणाचा गौरव आहे त्याच्यात,
आपला राजांचा गौरव आहे. आपण शोधून काढत आहे, परमेश्वराचा आत्मा आपल्याला सांगत आहे. अद्भुतरित्या आपण नाही का शेवटच्या अगदी लास्ट 7 डेजच्या अनाउन्समेंटमध्ये आहोत आणि कधीही परमेश्वराचं दुसरं आगमन होईल. इथं असताना होईल, चालता चालता होईल, घरी असल्यावर होईल, नाही का. वचन खूप सुंदर सांगते मॅथ्यूमध्ये की कोण कुठं दळत असेल, इकडं दिवस आहे तिकडं रात्र आहे, म्हणजे अचानक पृथ्वीवर सर्व ठिकाणी एका क्षणात होणार आहे. किती व्यवस्थितरित्या परमेश्वराने प्रत्येक वचन लिहिलेलं आहे. कोणीही अक्कल हुशारीने आपली नाही का बुद्धी चालवून परमेश्वराचं वचन खोटं ठरवायला जाऊ शकणार नाही. इतकी काळजी पवित्र आत्म्याने घेतलेली आहे. आणि एकच जगातलं पवित्र शास्त्र असं आहे की तुम्ही कुठलेही रेफरन्स कुठेही कधीही केव्हा जोडा, ते तुम्हाला अगदी तंतोतंत जुळताना दिसून येतील. 40 लेखक वेगवेगळ्या काळांमध्ये 1600 ते 2000 वर्षांमध्ये एक कंपाइल्ड पुस्तक तयार झालं. किती? 40हून अधिक लेखक. हे लेखक एकमेकांच्या काळातही नव्हते, वेगवेगळ्या काळांमध्ये एकत्र आले, त्यांच्या काळात लिहिलं आणि सगळं कंपायलेशन झाल्यानंतर एक स्टोरी तयार होते, ती लव्ह स्टोरी जी क्रूस खांबावर लिहिली गेली तुमच्या आमच्यासाठी, आपल्यासाठी. आपला वर, आपल्या लवर, जो खरा प्रेम करणारा, ती एकच स्टोरी आहे प्रियांनो. म्हणून पहा, मागील अनेक वर्षांपासून कधीही केव्हाही माझा हा प्रयत्न राहणार आणि होता की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रभाग हा परमेश्वरापासून आहे आणि त्यातून ख्रिस्तच दिसला पाहिजे, ख्रिस्तच गौरव गेला पाहिजे, फक्त आणि फक्त तोच गौरव गेला आणि प्रत्येकामध्ये ख्रिस्त लपलेला आहे. म्हणून आपण कधीही नीट लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या वेळेस विचारा की याच्यात आज ख्रिस्त कुठून दिसेल, याच्यातून प्रत्येक वेळी दिसणार. म्हणून अभिमान बाळगा की तुम्ही ज्या शास्त्रावर विश्वास ठेवता ना, ते शास्त्र इतक्या अद्भुतरित्या परमेश्वराने घडवलं आहे आणि असं सांगू शकता छाती ठोकपणे की हे केवळ परमेश्वराने लिहिलं आहे. कारण 40 वेगवेगळ्या कालावधीमध्ये, कोण पहिल्या शतकात होतं, कोण 1600 वर्षांमध्ये, कोणी मध्ये होतं, सगळ्यांनी मिळून एकच स्टोरी लिहिली, एकच लव्ह स्टोरी लिहिली हे. आणि ते परिपूर्ण असं ठरतं, कुठंही त्याचं हे होत नाही. जसं मी म्हटलं, चला आता सीट बेल्ट बांधा, आपल्याला जायचं आहे नोहाच्या काळामध्ये, हो की नाही. मग आपण गेलो, जवळजवळ 4,500-5 हजार वर्षांपूर्वी काय घडलं होतं. आणि देव येतो. देव तेव्हाही होता जेव्हा अब्राहमाला दर्शन देत होता, तेव्हाही ख्रिस्त होताच. ख्रिस्त जेव्हा इन्कार्नेशन झालं, फक्त बॉडीमध्ये परमेश्वर आत्मा आहे. काय आहे? देव काय आहे? पृथ्वीवर येण्यासाठी काय लागतं? शरीर लागतं. तेव्हा त्याने देह धारण केलं ना, तेव्हा तो ख्रिस्त म्हणून दिसला आपल्याला. पण त्याच्या आधीही तो येतच होता, आत्ताही येत आहे. आणि 2000 वर्षांपूर्वी तर डायरेक्ट एंट्री मारली त्यांनी. जी त्यांनी समय ठरवून ठेवला होता ना, त्या समयी त्यांनी या जगामध्ये एंट्री मारली. आता बास. किती ते बकऱ्यांचं रक्त, किती ते मेंढ्यांचं रक्त, किती ते गोऱ्यांचं रक्त, किती वेळा त्या रक्तांसाठी नाही का, रक्ताशिवाय नाही का, रक्तामध्ये काय जीवन आहे आणि रक्ताशिवाय पापांची क्षमा नाही असं वचन सांगतं. आपल्या पापांसाठी किती निष्पाप बळी जाणार, अजून बास झालं म्हटलं. आता परमेश्वर अनेक करार स्थापित केले, अब्राहमापासून नोहापासून सगळे करार स्थापनच करत गेला देव. पण आपण कधीही त्याच्यात खरे ठरू शकलो नाही. शेवटी देवाने म्हटलं, एक अंतिम करार करू, मीच येतो. आणि ज्या अब्राहमाच्या बरोबर झालेल्या करारामध्ये ते लपलेलं, आपण एकदा मी सांगितलं, पुन्हा जर देवाने संधी दिली आपण बघूयात की अब्राहमाबरोबर झालेल्या करारामध्ये परमेश्वरांनी हे भविष्यात होणार होतं आणि माझ्याबरोबर ते घडणार आहे हे आधीच दाखवून दिलं होतं. खूप कन्सर्न आहे देव. आताही तुमच्याबद्दल खूप कन्सर्न आहे. तो खूप प्रेम करतो, माहिती आहे का. तुमच्यातला प्रत्येक जण, नोहाच्या तारवामध्ये जसं एकही बाहेरचा माणूस जाऊ शकला नाही, आजही मी मागच्या वेळेस एक प्रश्न तुम्हाला ठेवून गेलो माझ्यासाठी सुद्धा, की का रॅप्चर झाल्यावर मी जाऊ शकेन? छाती ठोकपणे एवढा कॉन्फिडन्स कोणाकडे असेल तर मी नाही का आज त्याला सलाम करेन. जसे येशू ख्रिस्त लिहित होता आणि सगळे दगड टाकून निघून गेले, कोणीही त्या बाईला दोष लावू शकले नाही. आज माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि या ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी एकच प्रश्न आहे
की 120 वर्ष एक पास्टर प्रीच करत राहिला, रिपेंट यार, रिपेंट करा, कमॉन, सोडा सगळी पापं, सगळं सोडा, खोटं बोलणं सोडा, चोरी नाही का, व्यभिचार, जार कर्म, जे काही पापांची लिस्ट आहे, डोंट नो किती तरी आहेत, ते सगळं सोडा. आणि आता सुद्धा संधी आहे, चला या तारवात या. काय करायचं आहे? खूप कष्ट करायचे आहेत? असं फटके मारून घ्यायचे आहेत का चापकाचे? नाही. अणवाणी फिरायचं का उन्हामध्ये? 120 फेऱ्या, 500 फेऱ्या कुठं करायच्यात का? नाही. काय करायचं आहे का? काही करायचं नाही आहे. खूप सिंपल सांगतो देव, फक्त तारवात या. एवढंच? काहीतरी सांगता, आपला विश्वास बसत नाही ना. आपल्याला काहीतरी करायला, कृती करायला खूप आवडते आपल्याला. तुम्ही सांगा सर, या गेटच्या बाहेर 400 कोंबड्या कापू आपण, 500 बोकडं कापू, डोंट वरी, अख्खं गाव जेवण घालू. सांगा, कृती आवडते ना आपल्याला. सिंपल सांगितलं ना, काय नाही करायचं, इथं यायचं, आराधना करायची आणि वचन ऐकायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. काहीच नाही घ्यायच्यात. हो, मग तुम्हाला ना ॲक्शन नाही का, तुम्ही ॲक्शन मूवी खूप बघता, त्यामुळे तुम्ही ॲक्शन हिरो व्हायचे प्रयत्न करता. ते म्हणतोय ॲक्शन जिथे करायची तिथे करा. एक सिंपल ॲक्शन होती की तारूमध्ये यायचं होतं. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे काय? तसंच आहे की काहीच करायचं नाही, तोच तारणार आहे. त्यांनी रक्त वाहिलं 2000 वर्षांपूर्वी आणि त्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील, फक्त विश्वास ठेवील, त्याचं तारण होईल. मग विश्वास ठेवायचं म्हणजे काय? परत कृती करायची काहीच नाही, फक्त विश्वास ठेवायचा. पण ती सिंपल गोष्ट आपल्याकडून घडत नाही. म्हणून हा प्रश्न अजूनही अधोरेखित आहे की का आत्ता या क्षणी रॅप्चर झालं तर आपण जाऊ? काय होतं ते तारण होतं. हॅमर घेऊन त्याची मुलं, त्यांनी टेंडर दिलेले सगळे लोक ते तारू बनवत होते, हातोडा मारत होते. हातोड्याचा जोर ते दाखवत होते, पण क्रूस खांबावर 2000 वर्षांपूर्वी त्याच लाकडावर एक हातोड्याचा जोर हातांवर पडत होता, पायांवर पडत होता, जे तुमच्या आमच्यासाठी होता. आपले पापाकडे पाय वळले पण त्याला खेळण्यात आलं. आपले हात नाही का चुकीच्या गोष्टींकडे वळले पण ते हॅमरचे जे जोर, हॅमरनेच मारलं ना. खेळा कशाने मारत होते? हॅमर. इथे एक हॅमर तारवावर चालत होता, पण इथे खुद्द परमेश्वराने स्वतःवर ते घेतलं. त्याला डांबराने नाही का पाणी आत येऊ नये. पाणी हे न्यायाचं प्रतीक आहे. आता जसं वचनाचं प्रतीक आहे तसं या प्रसंगामध्ये पाण्याद्वारे जगाचा न्याय केला परमेश्वराने आणि त्याचं प्रतीक होतं. आणि ते न्यायाचं पाणी आत येऊ नये तारवामध्ये आणि तारवातल्या लोकांचा नाश होऊ नये म्हणून डांबर लावण्यात आलं. त्याला पिच म्हणतात, ज्याला हिब्रू भाषेमध्ये काफेर म्हणतात. त्याचा फक्त याच ठिकाणी डांबर म्हणून अर्थ होतो आणि बाकी सगळ्या बायबलमध्ये जिथं जिथं ह्याचा उल्लेख झाला तिथं ॲटोनमेंट होतं, प्रायश्चित. ते प्रायश्चिताचं रक्त होतं. परमेश्वरांनी खुद्द त्या क्रूस खांबावर त्या तारवरूपी नाही का तारण आपलं साधलं, त्याचं रक्त लावून. बरोबर ना? आणि जो कोणी त्या तारवात जाईल, जो कोणी त्या क्रूस खांबावर विश्वास ठेवील, त्याचा नाश होणार नाही. आणि आज आपण त्या गटातले धन्यवादित आहोत की आपण त्या तारण रूपी तारवात बसलो. आपण हाक ऐकली परमेश्वराची. कारण 2000 वर्षांपूर्वी खुद्द परमेश्वराचा आला ना. 120 वर्ष पास्टर प्रीच करत होते, एक जणी आला नाही. पास्टर नोहा प्रीच करत होते पण एक जणी आला नाही. पण 2000 वर्षांपूर्वी खुद्द परमेश्वर आला प्रभू श्री ख्रिस्ताच्या रूपात आणि त्याने जी हाक मारली त्याच्या हाकेला ओ देऊन आज जगभरातील एवढे विश्वासणाऱ्यांची संगती तयार झाली आहे की तारवामध्ये गर्दी झालेली आहे. ह्या तारवामध्ये सुद्धा गर्दी आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या नाही का? हे आपण ऐकलो पण पूर्ण नाही बरं का. अजून आपण एक कृती केली, त्याच्यावर विश्वास ठेवला, ग्रेट. नोहावर कोणी विश्वास ठेवला नाही पण आपण ठेवलो. आणि मग मॅथ्यू 24
37 to 39 आणि कोणीतरी हिब्रीज 11:7 काढून ठेवा, मग आपण पुढे जाऊ. मॅथ्यू 24:37 to 39 आधी वाचा कोणीतरी, आणि मग इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 7वं वचन. समोर दिसत असेल. नोहाच्या दिवसात हां, होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. करेक्ट. कशा कुठल्या दिवसात बेटा? नोहाच्या दिवसात. हां, परत एकदा प्रभू म्हणत आहे आज देखील या मंडळीला आणि ऐकणाऱ्यांना की नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणेच मनुष्याचे पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रळयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. येस अमेन. बस कळालंच नाही. आपण मागील मला वाटतं 2-3 रविवारपासून बघत आहे, हो की नाही? काय सीन होता नोहाच्या काळात? मग काय होतं आपण बघितलं, लोकसंख्या वाढली. तेव्हा नोहाच्या काळात ही आता सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे. तेव्हाही पाप प्रचंड त्याचा उच्चांक गाठत होता, आज देखील उच्चांक गाठत आहे. मी पुन्हा म्हणतोय, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही गुगल सर्च केला तर ही आकडेवारी मिळेल. किती रेप, मर्डर, चोरी, दरोडे रोज होत आहेत, किती अपहरण होत आहेत, किती जणांचा पत्ताच लागत नाही गेलेल्यांचा, पोलीस सुद्धा वैतागलेले आहेत. अनेक असे प्रचंड प्रकार घडत आहेत. रोज जर ती न्यूज ऐकली तर जगावं की नाही, बाहेर जायचं का नाही, इथपर्यंत प्रश्न पडून जाईल. आणि त्याच्या अनुग्रहाची आज जसं सुरुवातीच्या एक्झॉल्टेशन पासून आपण सुरुवात केलो, त्याची कृपा ना मग तेव्हा कळू लागेल आपल्याला ग्रेस काय असतं जर वाचलो तर. म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. सेम आता घडत आहे. तसाच लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, जे 1824-35 पर्यंत 1 बिलियन नोहापासून, नोहाच्या तारवातून खाली एंट्री मारल्यापासून, त्या पिढीपासून, शेम, हाम, याफेत यांच्यापासून झालेल्या पिढी जे आपण मोडतो त्याच्यात, तेव्हापासून 1830 बघा किती वर्ष लागली 1 बिलियन व्हायला. पण आज 8 बिलियनला पोहोचलो आपण काही शतकांच्या काळामध्ये. किती फास्ट ग्रोथ होते. नोहाच्या काळात पुन्हा सगळं तसंच होत आहे. आणि मग साईन दिलं होतं ना देवाने आता या वचनांमध्ये की माझं येणं होईल. मग आता तसं जर घडत असेल तर आत्ता होईल. तसं घडत आहे का? हो घडत आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळं आता लोकसंख्या वाढ विरोधी दिन देखील आपण साजरा करतो आहे ते. कारण पृथ्वी मावली तर पाहिजे ना, जागा तर पाहिजे. पूर्वी बंगले बांधायचे, आता अपार्टमेंट बांधतो. पूर्वी 5-6 मजली म्हणल्यावर हो किती मोठा टॉवर हा शब्द वापरत. आता टॉवर हा शब्द 100च्या वर गेल्यावर वापरत. वाव, म्हणजे किती गर्दी 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 गर्दी. उंदरं फिरत असतील जरा सैरावैरा, पण आपल्याला टिपिकल एकेकाचे घरे नाही का. मुंबईत जर पुण्यासारख्या मोठ्या सिटीत, मेट्रो सिटीत गेलात तर ते एवढे खोप्यात नाही का, जसं पक्षी राहतात तसं लोक रोज जगतात, येतात, त्यांना माहीत नाही काय करत आहेत ते. म्हणून रिटायरमेंट नंतर सगळ्यात भारी क्षेत्र म्हणून सोलापूरची निवड झाली. रिलॅक्स. काय करत आहे बंधू? आराम. कैसे? बढिया, ठीक. तुमचे शब्द बघा की कसं आहे. निवांत एक शब्द अजून, निवांत. काय दादा कसं? निवांत. हा निवांत इतका गाजला की गुगलनी डिक्लेअर करून टाकलं की रिटायरमेंट नंतर सगळ्यात जर जगातलं भारी सुंदर शहर असेल, स्वस्त, मस्त आणि छान, तर सोलापूर. क्या बात आहे. अशी भयानक परिस्थिती बाहेर झालेली आहे. आपल्याला लोक बघायला येतील कदाचित, टुरिस्ट हे होईल की इथले लोक कसे आहेत, सर्वे करायला येतील. कशी हे निवांत शब्द येतो तोंडून की परमेश्वरांनी इतकं कमी वेळ सांगितलेलं आहे. किती पडलं पाहिजे, गॉस्पल शेअरिंग झालं पाहिजे. लोक असं नाही का, आपण असं लास्ट बॅटल म्हणल्यावर कसं असतं एकदम नाही का, असं सगळे शस्त्रास्त्र घेऊन लास्ट आवर्स बॅटल आहे. किती जास्त परमेश्वराच्या राज्यात आणता येईल त्याची तयारी पाहिजे. आणि आपण निवांत युथ मीटिंग 4:30, निवांत 5,
6, चर्च 9 वाजता. कधी निवांत प्रेज वर्शिप संपते 9:45-10 पर्यंत. आपण जो प्रेज वर्शिप कोणासाठी? तुमच्यासाठी आहे. आपण ते देवाला देतो. आता जे मिळत आहे ना ते देवाकडून मिळत आहे, आणि जे तुम्ही द्यायला पाहिजे होतं तीच गोष्ट दिली नाही. ती एकच गोष्ट देऊ शकतो, देवाला काहीही देऊ शकत नाही. जे पैसे दिले ना तुम्ही ते देखील देवाने तुम्हाला दिलेलं आहे. श्वास देखील त्याचा आहे. वचन सांगतं ओटाचं फळच फक्त देऊ शकतो आपण, ते म्हणजे स्तुती आणि आराधना. आणि त्याच गोष्टींना आपण लाईटली घेतो. बघा, मी जज नाही करत, मी जजमेंटच्या सीटवर कधी बसत नाही, कारण देवच पात्र आहे फक्त. असं बोललं पाहिजे ना मंडळी, नाहीतर सगळं गुडी गुडी मेसेज म्हणजे काय उपयोगाचं नाही. जे आता नाही का खूप ठिकाणी काय कानाची खास जिरेल असे काही शब्द, खूप भारी गॉस नाही, भरभराट होईल, शांती, सगळं आहे त्यांनी दिलेलं ऑलरेडी. ते क्रूस खांबार ऑलरेडी कम्प्लिशन केलेलं आहे. नवीन काय सांगायचं आहे? ही गरज आहे की आता काय शेवटपर्यंत येऊन ठेपलेलं आपल्यासमोर. इब्री 11:7 कोणीतरी वाचा. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते. हा, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते. पाऊस, अजून जलप्रलय असे शब्द. हा, त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. इथं तुम्हाला कोणातरी असं जर टास्क मिळालं तर उद्या जर या क्षणाला इथं देवाचं वचन होत असताना पवित्र आत्मा तुमच्या कानात बोलला, येऊन बोलला की रॅप्चरसाठी मी तुला काही दर्शन देईन आणि तू हे दर्शन जगाला शेअर कर. वेळ कमी आहे. तुम्ही जाल का नोहासारखं? बघा, आज मला माहित नाही, मी मगाशी तुम्हाला एक प्रश्न केला की शर्ट राहील का आज तुझा, आणि ते गौरवी शरीर तुला असंच मिळेल का? शर्टासोबत तू गौरवी शरीरात प्राप्त होशील. आय डोंट नो. पण जर पवित्र आत्मा या ठिकाणी उतरला आणि कानात सांगितलं की मी तुला दर्शन देतो, पण तू जगाला सांगशील का नोहासारखं? आणि देव दर्शन दिला, ह्याच्यातच धन्यता आपल्याला. आणि आपण ते पॅशनेट निघालो नोहासारखं आणि सांगायला लागलो की मला माहित आहे आता दर्शन दिलं देवाने, ते गौरवी शरीर कसं असेल, या भिंतीच्या पलीकडे डायरेक्ट जाता येईल असं. पिक्चरमध्ये बघितला होता, हॅरी पॉटरमध्ये, इकडून तिकडून. पण आता असं करता येणार आहे. पण ते कसं असेल? रूपांतरणाच्या पर्वतावर त्या तिघांनी बघितलं होतं की येशू ख्रिस्त कसा दिसेल. ते गौरवी शरीर होतं. प्रसन्न मुख, प्रचंड तेजपुंज असा चेहरा, जे पाहवत नाही आपल्या साध्या डोळ्यांनी, त्याला देखील आत्मिक नेत्र लागतात. इतकं सुंदर दर्शन त्या तिघांना झालं. माहिती आहे ना त्या दर्शन कसं होतं? कोण कोण होतं त्याच्यावर? मानेसर, लाजरांना, विनोदांना. असे होते का? नाही. कोण होते मग? एलिया, मोशे आणि येशू होता. हे 3 कॅटेगरीज वर राहणार आहेत. म्हणा, एलिया, मोशे आणि येशू. 3 कॅटेगरीचे लोक देवाबरोबर स्वर्गात असणार. स्वर्ग म्हणजे जेव तिथे आहे तिथं. अशी जागा तुम्ही अशी शोधू नका, लगेच निघाल ॲस्ट्रोनॉट बनून. देव जिथं आहे ते स्वर्ग. 3 कॅटेगरीचे लोक, एक खुद्द देव येशू, आणि उरलेले 2 कॅटेगरीमधले आपण. एलिया म्हणजे ज्याला मरणाचा अनुभव आलाच नाही, तो असाच वावटळीत गेला. म्हणजे रॅप्चरमध्ये जे उचलले जातील त्या गटाचं प्रतिनिधित्व एलिया साहेब करत आहेत. आणि ज्याला मरणाचा अनुभव येऊन जाणार आहेत, जे देवामध्ये विसावतील आणि कबरेतून उठतील, त्यांचं प्रतिनिधित्व मोशे करत आहे. हे 2च कॅटेगरी. आणि खुद्द देव. वाव, दर्शन झालं. आणि आता तुला परत दर्शन झालं. किती कसं ते रॅप्चर असणार? तू नोहासारखं जाशील का? प्रश्न आहे. जाशील, पण देवाने दर्शन दिलं. तू आता संपलं. कुठलं करिअर आलं? खरं सांगा, मी तुमच्यापैकी एखाद्याला देवाने दिलं, कारण देव जेव्हा देतो तो विजनचं प्रोव्हिजन देतो. त्यामुळे आता तुम्हाला प्रोव्हिजनची गरज नाही आहे, नाही का? मला काय कमावं लागेल, कसं करावं लागेल, बरे पैसा पडून उरेल तुझ्याकडे. पण तू विजनमध्ये पळ, तर ते विजनला घेऊन. प्रोव्हिजन तेव्हाच आहे. आपण शिकत आहे बायबल स्टडी देखील. कॉलिंगमध्ये तुम्हाला प्रोव्हिजन आहे, प्रोटेक्शन आहे, सगळंच आहे. पण त्या कॉलिंग आता तुला कळालं आणि तू जेव्हा नोहासारखं जाऊन प्रीचिंग सुरू केलं, अरे मला कळालं आता रॅप्चरमध्ये ना असा चेहरा होणार आहे, डोळे असे असतील.
मी साक्षीची साक्ष ऐकल्यानंतर जेव्हा तिचे लहानपणी डोळे निळे असे होते, वाटलं एखाद्याला वाटेल माझे पण असते, पण रॅप्चरमध्ये होतील का आय डोंट नो. पण जर ह्याला दर्शन दिलं असेल आणि याचं जर आपण ऐकू का. नोहाचे 120 वर्ष लोक ऐकले नाहीत, पण याला जर देवाचं दर्शन दिलं आणि हा येऊन सांगत आहे की मला दाखवलंय देवाने की कसं बदलणार आहे, आपण कसं चेंज होणार आहे आपलं हे शरीर, देह हे जे आहे ना मातीपासून बनलेलं, हे देह कसं चेंज होणार आहे हे याला दाखवलंय. हा ओरडत फिरेल हो, पण जी गोष्ट पाहिलीच नाही तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. या नोहाला मिळाली. आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू बांधले. त्यांनी सुरू केलं काम, पण विश्वास कोणी ठेवला का. जगाने ठेवला नाही. काय सांगत आहे मी असं बदललं जाणार. भाऊ इथे एक स्वीट ओसली तर आत्ता बोंबाबोंब होती, आणि तू सांगतो की आता गौरवी शरीरामध्ये माझं रूपांतर होणार आहे आताच थोड्या दिवसात. देवाने मला दाखवलंय, मला देवाने दाखवलंय. ओरडत फिरशील, फिरच म्हणेन मी. नोहा जसं त्याचं काम केलं ना तसं तुम्ही तुम्हाला दिलेल्या दर्शनामध्ये काम करा. बस काय काम आहे, दर्शन काय दिलं तुम्हाला. कोणी हाऊस ग्रुप चालवत आहे, कोणी क्वायर चालवत आहे, कोणी वर्शिप लीडिंग आहे, कोणी बायबल टीचिंग आहे, कोणी काय मध्यस्थी करत आहे. जे काय करत आहे ते कॉलिंगमध्ये चालत राहणार नोहासारखं. ते विषय आज मग नोहा जर कंटाळला नाही, त्याला दर्शन दिल्या आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी त्यांनी विश्वासाने काम सुरू केलं. 120 years इज बिल्डिंग द आर्क. आपल्याला वेळ कमी आहे, आपण सुरू करूयात काम, आपल्याला दिलेलं काम सुरू करूयात. आणि मग हे सुरू झालं. आणि मग काय झालं, 8वा अध्याय. आता आपण येऊन पोहोचलो तिथपर्यंत. मग जलप्रलय सुरू झाला. आकाशावर वॉटर कॅनॅपी होती, ज्याच्यामुळं वय किती होतं, ॲव्हरेज 500, 800, 900 वर्ष लोक जगायला लागले. कारण इतकं सुंदर ते इकोसिस्टीम होतं की ज्याच्यातून कुठलंही आपल्याला घातक असं रेज खाली येत नव्हते. त्यामुळं वयोमान हे खूप सुंदर होतं आपलं. पण तेच वॉटर कॅनॅपीला आदेश दिले देवांनी, आता तुटून पड, बाद झालं, खाली पड. बरोबर मेघातून असा वर्षाव झाला, 40 दिवस 40 रात्र. अरे रे, कधी आयुष्यात कोणी पाहिला नव्हता, आधी कधी पाऊस आला नव्हता. तसं सेम रॅप्चरच्या बाबतीत होणार आहे. असं आपण जेव्हा जाऊ अंतर्धान पाहून शेजारचा बघेल, अरे हा गेला, अरे ही गेली, मग वाचवण्यासाठी धडपड. तेव्हा काय करता येईल, तुम्ही इमॅजिन करा. इथं आता रॅप्चर सुरू झालं, क्षणार्धात होणार आहे. इमॅजिन करा. इमॅजिन करताना तुम्हाला थोडं बसावं लागेल, बाजूचा उडून जाणार आहे. तसं होऊ नये, आपणही जावं अशीच प्रार्थना. पण इमॅजिन करा, समजा शेजारचं उडून जात आहे, त्या क्षणी काय ओरडून करणार आहे तुम्ही सांगा. हे तेव्हा माझं चुकलं, ओरडून नाही, मला पण यायचं ते रॅप्चरमध्ये, मला यायचं. त्यावेळेस तारणाची दार एकदा येशूने बंद केली, धाड, चला संपलं. 7 दिवसाचा काळ संपला, 120 संपलं, 7 दिवसाचा संपला. कोणी दार बंद केलं, येशूने बंद केलं. बाद झालं की मी किती दिवस सांगायचं तुम्हाला. बंद केलं. त्याच्यानंतर दाखवले ते व्हिडिओ. Despite the Bible says that Noah took approximately 120 years to build the ark. Throughout those years, the people who witnessed Noah's efforts mocked him and laughed at him, thinking he was mad. They questioned why it took so long to build such a massive boat and what the purpose was. Noah explained it was a command from God and that it would save him from the flood. However, no one believed him. Once the ark was finished, God instructed Noah to bring a pair of each animal into the ark. Noah complied, filling the ark with pairs of every species and also bringing his family aboard. Despite the century-long mockery, he urged the people to enter, warning them of a fatal fate if they didn't. Yet, since everyone thought Noah was insane, no one accepted the invitation. After that, the doors of the ark were shut, and God sent a great flood that wiped out everything for 40 days and 40 nights. It is said that after the flood, the ark was never used again and was left abandoned somewhere on the planet. But recently, archaeologists have discovered its location. The ark is located on Turkey's Mount Ararat. ॲक्च्युली ते आम्ही असा व्हिडिओ शोधत होतो की तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, ते ॲक्च्युली बोट चालत असताना जगभरात हे प्रलय झाला, जगभरातले लोक गेले. पण जे बोटीजवळ राहत होते ना आसपास, ते ओरडून पळत तर आले असतील ना. बेस्ट आता स्विमिंग हा प्रकारच माहीत नाही का, नदीत वगैरे पोहले असतील ते, पण प्रलय आल्यावर काय पोहणार आहेत.
ते बोटीजवळ जाण्याचा प्रयत्न केले असतील, जाणारच नाही तुम्ही. एकदा परमेश्वराने दार बंद केले, तारणाचे दार बंद करणे ही संकल्पनाच माहीत नव्हती ना. असं कसं होईल आणि कोण बंद करेल? मनुष्याच्या हातात काहीच नाही. रिव्हिलेशन सांगतं एकदा परमेश्वराने उघडलं तर कोणीही बंद करू शकत नाही, आणि जर परमेश्वराने बंद केलं तर कोणाच्या बापाने उघडणार नाही. काय पण करा. आणि तेव्हा रॅप्चर होताना असं सट आपण उचलले जाऊ, तेव्हा काय ओरडणार आहे तुम्ही? बंद असणार आहे तेव्हा. संपलं, तुझं काळ संपलेला भाऊ. जेवढं सांगायचं होतं हाऊस ग्रुपमध्ये सांगून बघितलो, एकदा लग्नाच्या प्रीचिंगमध्ये सांगून बघितलो, चर्चमध्ये तर रोजच ऐकत होतो. तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्हाला एवढी अक्कल हुशारी आहे ना, स्वतःच्या अनुभवावर स्वतःच्या बुद्धीवर तुम्ही एवढे चालता की परमेश्वराचं वचन तुम्ही अवमानलं. असे ग्रेट लोक आहेत. असं होणार आहे लास्ट टाइम. मग 8वा अध्याय पहिले 3 वचन, उत्पत्ती 8 मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण. प्रलय सुरू झाला, 40 दिवस 40 रात्र झोडपून काढलं. खालचे जलाशय फुटले, आशे फुटले की लास्ट टाइम सांगितलं नाही का, ते कधीतरी बायबल स्टडीमध्ये आपण घेऊ. खूप याच्यात एक सिंगल वर्ड व एक लाईनवर आहे. डोंट वरी, आपण ते परत नंतर बघूयात. वन लाईनवर आहे की अख्खं कॉन्टिनेंट चेंज झाले. अँडीज, हिमालय असं कितीतरी पर्वत आहेत जे वलई पर्वत म्हणून भूगोलामध्ये आपण वाचतो. ते वलई पर्वत अशा प्रकारे जलप्रलय झाला की अक्षरशः भूमी सरकली आणि जिथे जिथे असं दाबली गेली ते पर्वत अजून उंच झाले आणि त्यांच्याच वलय दिसतात जर आतून अभ्यास केला तर. इतका मोठा तो जलप्रलय होता, साधा नव्हता. अख्खं भूखंड हलवून ठेवलं देवाने सगळं बस म्हणून. आणि मग पाऊस इतका खालून वरून सगळीकडून पाणीच पाणी. पर्वतांवर 15 क्युबिट पाणी होतं म्हणे. पर्वत बुडाले, सगळ्यात हायस्ट पर्वत बुडाले म्हणजे पृथ्वी पूर्ण पुन्हा उत्पत्ती 1-1 प्रमाणे 1-2 प्रमाणे कसं होती. त्या जलाशयावर देवाचा आत्मा तळपत होता. सेम सीन परत झाला, पण एक बोट होती वर. त्या बोटीमध्ये 8 लोक आणि पुन्हा या पृथ्वीवरचे सध्याला जेवढे प्राणी पक्षी जंतू आहेत ना त्या सगळ्यांना घेऊन एक बोट निघाली होती. हो की नाही? किती छान देवाचा प्लॅन असतो ना, की त्यांनी फक्त मानवालाच नाही वाचवलं, त्यांनी प्राण्यांना देखील वाचवलं. अजून एक प्रश्न देवाला वर जाऊन करायचा आहे. जितके तो प्राणी 7 निवडले पवित्र शुद्ध आणि अशुद्ध मधले 2-2 निवडले, ती निवड करताना तू काय ठेवलास बेस? आपण नाही विचारू शकतो. वचन सांगते की देवाला विचारणारा तू कोण आहे. जसं तुमची निवड केली ना जगातून, तशीच ते प्राण्यांची निवड झाली. हो, आफ्रिकेतला सिंह किती भारी असेल. आपल्या सिंहापेक्षा, एशियन लायनपेक्षा आफ्रिकन खूप भारी आहे. मग त्यांनी असं निवडलं असेल ना, एशियनमधलं एक घ्या, आफ्रिकेमधनं एक घ्या, ऑस्ट्रेलियामधनं एक घ्या. त्यावेळेस असं ती खंड नव्हती सोडा, पण त्या एरियामधून असं निवडलं असेल. 7 कुठून निवडले असतील आणि ते कसे प्रवासाला सुरू केले असतील ना. आर्टिक टर्न एक पक्षी आहे जो नॉर्थ टू साऊथ प्रवास करतो. काय कंपास आहे का त्याच्याकडे? नाही. इवलासा पक्षी आहे. या खंडापासून, या ध्रुवापासून तिकडे पृथ्वीकडे. त्याला सायंटिस्टने एक चिठ्ठी नाही का, एक सिग्नल बांधला. तो पुन्हा नॉनस्टॉप प्रवास करून पुन्हा त्याच ठिकाणी येतो. काय असेल त्या डोक्यात त्याच्या, किती मोठी नाही का, एवढासा मेंदू, एवढा माझ्या 1 इंचाएवढा मेंदू असेल त्याचा. त्या मेंदूमध्ये एवढी मोठी शक्ती देवाने कशी भरली की तो पुन्हा एक उत्तर ध्रुवावरून दक्षिणवरून उत्तरला येऊ शकतो. तसंच नाही का नोहाच्या तारवामध्ये 120 इयर्स मध्येच नाही का इथून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रॅप्चर उद्या परवा होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं नोहा म्हटला तर 120 वर्षापासून प्रवास सुरू झाला असेल. ऑस्ट्रेलियामधल्या लॉयन नवरा बायको, चला बॉसचं बोलवून आलंय. कुठून आलं माहित नाही.
त्या सिंहाने तर व्हॉट्सअप नाही बघितला, आकाशवाणी लावली, FM वर असे ऐकलं नाही. कुठून वाणी गेली त्यांना की 120 वर्षानंतर जलप्रलय येणार आहे आणि तिकडं आपला प्रवास आत्ताच सुरू करायचा आहे. वेगवेगळ्या जंगलातून ऑस्ट्रेलियावरनं निघालेले सिंह म्हणत असतील इंडियामध्ये आलं, रे हे नमुना नवीन दिसत आहे, कुठे चालला रे? बॉसनी बोलवलंय. कुठं? येरुशलेमेकडे. तिकडं सगळ्या भाषांची दिशा पण तिकडच आहे. नंतर आपण बघू ते सगळं तिकडच आहे केंद्र. तुम्ही जेव्हा ऐकाल ना मग तुम्ही म्हणाल नाही यार हेच देव आहे, किती मूर्खपणा करत होतो आपण. भाषांची लिपी लिहिणारे सुद्धा येरुशलेमेकडे जातात. जे सरळ लिहिले जातात ते तिकडे पश्चिमेकडे, जे पूर्वेकडे राहतात त्यांची भाषा इकडे उलटी आहे. कळतंय का? एव्हरीथिंग इज पॉइंटिंग टू जेरुसलेम. मग तो जात असताना एशियन किंग म्हणला असेल तिथला नाही बॉसचं बोलव नाही. बघा ते भांडले नसतील कुत्र्यासारखं. का? तर आपल्या एरियामध्ये आला कर, ए भाऊ मी तर राहायला आलो नाही, त्यांच्या भाषेत. आपल्या बॉसनी बोलवलंय म्हणजे देवानी बोलवलंय. होय सोडा रे आठ सोडा, एस्कॉट करा साहेबांना. एडे म्हणजे नाही का बाकीचे जे प्राणी त्रास देऊ नये त्यांना एस्कॉट करा. एशियन मधला एखादा लायन निघाला असेल, अरे तू कुठे निघाला? बस मला पण संदेश आलेला आहे, मी निघालो. ते 7 जणांमध्ये आपला नंबर आहे बॉस. पण त्यांना माहीत नाही कशासाठी होतं, कारण त्यामुळे ह्यांना जेलसी फील झालं नाही. कशाला बोलवलं असेल बॉसने ना, आय डोंट नो, पण बोलवले जा बाबा. असे कितीतरी जोड्या 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 गेले असतील, हो की नाही? एका कशीमधल्या 2 चिमण्या बोलता बोलता म्हणणार असतील, अरे आपली निवड झाली आहे बरं का, आपण चाललो तिकडे. किती छान ना. मग चिमणी म्हणली असेल आपल्या पंखामध्ये एवढी कुठे ताकद आहे, ती किती लांब आहे. अरे 120 वर्षाचा काळ आहे, आपण तर 6 महिन्यातच जाऊ. थोडं जाऊ पाकिस्तानात, थांबू लाहोरमध्ये, थोडं खाऊ पिऊ, मग पुढे जाऊ. असं थोडं थोडं आपण पिल्लो आहे ना, थोडं थोडं प्रवास करत जाऊ. 6 महिन्यात पोहोचू आपण. 120 वर्षाचा काळ आहे. ती प्रामाणिक आहे. तो एक अनाउन्समेंट, हालेलुया प्रेज द लॉर्ड, जलप्रलय होणार आहे, ते निघाले. मनुष्य प्राणी 120 वर्ष ओरडत होता, काय फरक पडला? मी चोरी करत राहणार, मी वाईट बोलतच राहणार, आपलं माझं जायदाद, माझी संपत्ती, माझी लेकरं, माझं आणि आपण जे काम करायला लागलो वाईट ते करतच राहणार. प्राणी ऐकले, त्यांचा प्रवास सुरू झाला, ते पोहोचले वेळेवर. मनुष्य तिथेच होते, पोहोचले नाहीत. एशियनमध्ये देखील तिथं त्यावेळेस, एशिया वगैरे काय नव्हतं त्यावेळेस, पण त्या एरियामध्ये राहणाऱ्यांना मेसेज आला की एक नोहा म्हणून एक कोणीतरी माणूस आहे म्हणे, बोट बांधत आहे आणि प्रलय येणार आहे म्हणे, आणि पाऊस येणार आहे म्हणे. काय सांगत आहे कळेना, पण ऐकलं नाही ऐकलं. प्रियांनो, किती चांगली गोष्ट आहे बघा. प्राण्यांची संख्या ठरवली होती, पण ज्याला आपल्या प्रतिरूपाचा बनवलाय तो मनुष्याला मात्र संख्या ठरवली नव्हती देवाने. त्यांनी ओपन दिलं होतं, या सगळे म्हणून. किती छान ना. आता इथे पार्सलिटी म्हणता येईल काय हो, प्राण्यांना मात्र तुम्ही तेवढेच बोलवले आणि माणसांना सांगताना मात्र सगळेच या, कारण तुम्ही प्रतिरूपाचे हो त्याच्या. तो खूप प्रेम करतो तुमच्यावर, म्हणून स्वर्ग सोडावं लागलं त्याला, तुमच्यासाठी यावं लागलं, स्वतःचा जीव द्यावा लागला आणि पुन्हा तो पुनरुत्थित झाला तुमच्यासाठी. कारण तो तुम्हाला ना, तुमच्यामध्ये ना स्वतःला पाहतो, कारण तुम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आहात, म्हणून तुम्ही स्पेशल आहात. प्राण्यांपेक्षा, पक्ष्यांपेक्षा बहुमोल असे आहात तुम्ही. त्याच्यासाठी तो जग सोडतो आणि येतो. आणि मग पुढे आठवण केली म्हणजे काय? परमेश्वर का विसरतो का? नाही. बायबलमध्ये जे शब्द आलेत, गॉड रिमेंबर्ड, आठवण केली. परमेश्वर कधीच विसरत नाही. परमेश्वराला लागू होतील असे शब्दच मनुष्याकडे नाही आहेत, म्हणून हे वापरावे लागतात. ही नेव्हर फॉरगेट. त्याला काही विस्मरण पडत नाही. ऍक्टिव्हली नोटीस केलं त्यांनी फक्त, पण तो शब्दच मिळेना म्हणून रिमेंबर्ड टाकलं. काय केलं परमेश्वराने? तो विसरलाच नव्हता, फक्त ऍक्टिव्हली नोटीस केला, चला आता ह्यांचं काम करू.
विसर नव्हता. मुलगा शाळेला गेलेला आहे, विसरता तुम्ही? बघा विसरून. संध्याकाळी इथंच मीटिंग आहे माझ्याबरोबर. मग बायको विसरली असेल तर नवऱ्याने मीटिंग लावायची, नवऱ्याने विसरले तर बायकोने मीटिंग लावायची. विसरले हे मुलाला रडत रडत सांगणार. आता काय राहिलं जीवनामध्ये? आपल्या पोटच्या पोराला विसरतात. हे असं कुठलं काम लागून गेलं होतं? इतका राडा करतील, इतका तमाशा करतील, आणि ते सत्य करायला काय हरकत पण नाही. मुलाला विसरणं जोक आहे का? शाळा सुटली, लेकरू तिथंच उभारलं होतं, बाप जाईल जाईल म्हणून थांबलं, मी वाट बघत राहिले. कोणीतरी मग पोलीस कंप्लेंट केली, मग ते पोलीस त्याला शोधले, आयडीवर नंबर होता, मग सत्कार झाला आमचा, हॅलो, मग आलं. मग आता ह्यांचा सत्कार झाला पाहिजे, मग पास्टर आलोच आम्ही. हे असं झालं. एक गोष्ट, हो की नाही, एक विसरल्यावर तसा देव तुम्हाला विसरत नाही. जसं तुम्ही तुमच्या लेकरांना विसरत नाही, इट्स अ जोक, पण तुम्ही कसं विसरत नाही? तुम्ही सगळं जग सोडाल, कामं सोडाल, बॉसला पण म्हणाल 1 मिनिट माझ्या मुलाला घ्यायला जायचं आहे, आज मला जबाबदारी दिली होती, सॉरी. देत नसाल तर लिव्ह घ्या, लिव्ह, रजा, लेकरू थांबलं तिथं, बरोबर आहे की नाही? मग जगी बाप जर एवढा काळजी घेतो तर तो विसरत नाही त्या वेळेला. ती वेळ आली ही ऍक्टिव्हली नोटिस्ड, फक्त बघितलं, हां ती आठवण. कारण त्याला शब्दच नाही. परमेश्वराला असं कितीतरी त्याचे गुणवैशिष्ट्य आहेत ना, त्याला तुमच्या मराठी, हिंदी जेवढे हजारो भाषा आहेत ना, त्या हजारो भाषांमधले त्या शब्दांमध्ये त्याची गुणवैशिष्ट्य लिहू शकणार नाहीत, इतका तो सुंदर, पवित्र आहे. म्हणून एकच शब्द, पवित्र, 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 असं सतत सतत आणि सतत देवदूत, असंख्य देवदूत एकच शब्द का बरं म्हणत असतात? काय म्हणू आता? देवाचा गौरव करण्यासाठी प्रत्येक वेळी त्याचं काहीतरी नवीन रूप दिसतं, नवं त्याचं प्रेम दिसतं, प्रेमाची नवी व्याख्या प्रदर्शित होते. मी काय म्हणावं आता? काही शब्द नाही, ते एकच म्हणू शकतात, पवित्र, पवित्र, पवित्र. आणि मग आठवण केली देवाने, म्हणून हा शब्द त्याला लागू होत नाही. ही ऍक्टिव्हली नोटिस्ड. पुन्हा एकदा तारवाकडे पाहिलं, देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. इथं वाऱ्याला रुहाक हा शब्द आहे, रुहाक. वचन पहिलं नाही का, पहिला अध्याय, जिथं पृथ्वीवर पवित्र आत्मा तळपत होता ना, त्यावेळेस जो शब्द वापरलाय तोच रुहाक इथे आहे. म्हणजे पुन्हा पृथ्वीवरचं पाणी दूर करून जमीन दिसण्यासाठी जे काम पहिल्यांदा परमेश्वराने केलं होतं, पुन्हा तेच आयडिया इथं राबवली. आपल्याला वारा वाटतो, इथं पवित्र आत्म्याचंच काम आहे. तो आला आणि बाजूला सगळं केलं, पाणी ओसरू लागले, आणि पुढे जलाशयाचे झरे, आकाशाची दारे बंद झाली, आकाशातून पावसाची झोड थांबली, आणि मग जमीन दिसण्यासाठी हे जे सुरू झालं, हे पवित्र आत्म्याचं काम आहे. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि पवित्र आत्म्याच्या कामाविषयीच आपण बघत आहोत की पवित्र आत्मा हा आपल्याला पहिल्यापासून काम करत आहे. पृथ्वीच्या वर तळपत राहिला नवनिर्मितीसाठी. कशासाठी? ज्यावेळेस लुसिफर पहिल्यांदा या पृथ्वी तलावर आला आणि पृथ्वीची त्यांनी थोडी वाट लावली. असं म्हणतात की परमेश्वराने त्यावेळेस पुन्हा पृथ्वी जलाशयाने व्यापली, संपलं सगळं. खूप सुंदर बनवली होती बरं का, खूप सुंदर बनवली होती. ज्यावेळेस उत्पत्तीचा पहिल्या अध्यायापासून आपण सुरू करतो की नाही, ते त्यांनी पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू केल्या. जलाशय दोन्ही वेगवेगळे केले, आकाशाखालचे आणि आकाशावरचे वेगवेगळे केले. पुन्हा जलप्रलयामध्ये काय झालं, जे वेगवेगळे केले होते ते सगळं पाणी पुन्हा पाडलं, आणि तेव्हापासून आकाशामध्ये जी ऊर्जा येऊ लागली उष्णता सूर्यापासून, मग बाष्प तयार होऊ लागला आणि त्या ढगांपासून पाऊस मिळू लागला. पण त्या दिवसापासून जे अल्ट्रा रेज यायला लागलेले, ते वातावरण बदललं, वॉटर कॅनॅपी इकोसिस्टीम्स बदलली, तेव्हापासून वयोमान कमी झालं, आणि 120, 100, 70, 80, आणि तुम्ही ज्या पद्धतीने जीवन पद्धती जगत आहात त्याच्याने गॅरंटी नाही, असे पण काही वय आहेत, हो की नाही? स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही जाऊ शकत नाही. परमेश्वराने निश्चित केलेल्या समयामध्ये आपण जगायचं आहे, पण खूप काम करायचं आहे. तर आता पुढे जाऊयात आपण. 3रं वचन, पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले, 150 दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. 40 दिवस 40 रात्र पाऊस झाला, 150 दिवस ओसरायला लागले. स्तोत्र 104, 5 ते 9 ह्या वचनाला पुष्टी देते. बघा, पुन्हा 1000 वर्षानंतर कोणीतरी लिहिलं जलप्रलय बद्दल, आणि मग तिथं 104
5 ते 9 मध्ये मग जलप्रलयाबद्दल पुष्टी मिळते. काय? तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस. पर्वतावर जले स्थिर झाली. पर्वतांवर जले स्थिर झाली. हे काय दाखवतं? जलप्रलय आला होता, पूर्ण पर्वत झाकले होते. पुढे तुझ्या धमकीने ते पळाली. देव बोलला फक्त. काल जितानी भाषा पण मध्ये मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुला कधी त्यागणार नाही, ह्याच्यात धमकी आहे. तू इतका प्रेम करतो, मी सोडणारच नाही तुला. असा पॅशनेटली प्रेम करणारा देव आहे. तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली. काय म्हटलं असेल ना देव? चला बाजूला व्हा आता पाणी. धमकीने ते पळाली. इतकी पळाली, कुठपर्यंत जाऊन थांबली? ती पर्वतावरून जाऊन खाली खोऱ्यातून वाहिली. त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी जाऊन राहिली. समुद्र बनायचं, समुद्र म्हणतील लोक पुढं, सागर, सी, ओसेन म्हणतील. चला तिथे जावा. ओके बॉस. किती आज्ञापालन करतात ना. चलो रे हटो अभी, निकल जाओ. निकल गए. आणि तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही. समुद्राच्या किनारी उभे राहा. त्याची भव्यता दिव्यता दिसते, पण त्याची डेअरिंग होते का त्या किनाऱ्याच्या पुढे यायची? कधी तर सुनामी येते, ती त्याच्याच आज्ञेने येते, ती सोडा. पण हा प्रश्न तर विचारून बघा की असं कुठलं सायन्स आहे बाबा? इतकं पाणी आहे 70%. मी इथं उभारलोय, या ठिकाणी इथपर्यंत पाणी येतंय, मी त्याच्यात जाऊन उभारलं, एवढंच पाणी येतंय, पण इथून त्याला पुढे गावात जाता येत नाही. वाटलं समुद्राला एक दिवशी चला गावात फेरफटका मारून इतर आयुष्यभर कमवलेलं घर, सुंदर गाडी, बंगला समुद्रात शोधावं लागतं. रडतील लोक. पण असं होऊ नये म्हणून त्याला काय दिलेलं आहे? ऑलरेडी इथंच थांबायचं. तो पाळत आहे का आजपर्यंत? रोज पाळतो. त्याची ताकद एवढी आहे ना की अख्खं पृथ्वीवर पुन्हा येऊ शकतो तो. पण धमकी दिली देवाने, अजिबात या बॉर्डरला क्रॉस करायचं नाही. यस बॉस. आणि आपण रोज बॉर्डर क्रॉस करतो. खोटं बोलू नको. अरे बोललोच. तिकडं जाऊ नको. गेलोच बॉस. बघायचं ना आपल्याला. जिज्ञासा तूच दिलेली देवा. शोध घ्यायचा आपल्याला. अरे वचनाचा शोध घ्यायला सांगितलंय. गल्लीत राडे झाले तर हा शोधायला गेलाय, लफडे झाले तर हा शोधायला गेलाय. बायबल वचन सोडून जिथं शोध करायचं तिथंच करा. मर्यादेचं उल्लंघन ते करत नाहीत, पण मनुष्य म्हणून आपण प्रत्येक वेळी चॅलेंज देऊन, मी परत एकदा तुम्हाला चॅलेंज देतो, माझ्या सकट हे करू नको रे म्हटलं ना, ते काय आहे हे बघण्यासाठी तर करणारच. कसं वाटत असेल ना देवाला की मी समुद्राला आज्ञा केली एकदाच इथे वचनामध्ये, इथून पुढे यायचं नाही. यस बॉस. संपला विषय. विषय संपला. अशी की डॉलॅग आहे ना. तू म्हटला खालास, विषय संपला. आणि आपण त्याच्या प्रतिरूपाचे सर्वश्रेष्ठ निर्मिती, सगळ्या निर्मितीमध्ये पण रोज काहीतरी चुकतोच. बायबल स्टडीला अरे एवढी संख्येने या तुमचं कल्याण होईल, चांगलं शिकायला मिळेल. पण प्रायोरिटीज बदलतात आपली. इथून गेले की बदलतात. हीच प्रायोरिटी काय मला माहीत नाही की नाही का तुम्ही पाळता रविवारी येता. काही काही जण याला पण ऑप्शनमध्ये टाकतात. देव त्यांनाही ऑप्शनमध्ये टाकतो. हां, मग ते सर्च करतात. मी प्रेयर करायला लागलो, माझं हे काम होईना, तसं होईना, असं होईना. भाऊ तू मला ऑप्शनमध्ये टाकतो. प्रेम करतो देव. मग गोष्टी काही लिहिले ना नीतिसूत्र 11:31 मध्ये, इथंच फेडायचं आहे. स्वर्गातला नाही, स्वर्गामध्ये जे करतात ते इथं फेडायचं आहे. हां, ह्याच्यातून भूमी झाकायला त्याला परत येवत नाही. हो काय म्हणाले? भूमीला परत झाकू वाटतंय. काय वाटत असेल समुद्राला? किती पाप चाललंय, ह्यांना परत एकदा नोहासारखं दाखवतोच. पण त्याला येवत आहे का? बघा किती छान लिहिलं. भूमी झाकायला त्याला परत येवत नाही. का? बॉसने आज्ञा केली इथून इकडे यायचंच नाही. तू मी तुम्हाला कितीतरी गोष्टी चांगल्या चांगल्या सांगेन. सिस्टर, ब्रदर, हे करायचं नाही, हे करू नका, हे करायचं, हे करू नका. किती पाळता माहीत नाही. असं देव पण सांगत आहे, हो की नाही?
पुन्हा 8:4 उत्पत्ती, हे 8:3 बघा. हां ते बरोबर आहे. 4 आपण ते होईन पोचलोय. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले. कितव्या दिवशी? अरे वाचा ना तुम्ही मोठ्यानी. म्हणा 7व्या महिन्याच्या म्हणा परत एकदा. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले. 7व्या महिन्याच्या म्हणा 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. हा या दिवशी लग्न होईल. काढलं, पत्रिका करा, सगळं टाका, ठरल्याप्रमाणे लग्न. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी काय मुहूर्त देवाने शोधला. त्या दिवशी अरारात पर्वतावर असं ते बाउन्स जाणवलं असेल प्राण्यांना. होय लँडेड, विमान किंवा तारू जे काय असेल लँड झाली धाड. हो काहीतरी झालं बघा रे. ह्याने नोहाला दरवाजा उघडायची परमिशन नव्हती. खिडकी, देवाकडून काय मागायचं? खिडकी ओपन करायची, मार्गदर्शन. खिडकी ओपन केली. ओ आपण टेकलेलो आहोत पण पाणी दिसत आहे सगळीकडे, पण आपली बोट आता हलत नाही. एअर लॅग माहित आहे. 16 तासाचा प्रवास जर विमानाने केला तर बंधूला थोडा वेळ बसावं लागतंय. ह्याने अख्खा 1 वर्ष घातला होता. 377 days दे आर इन बोट. 1 वर्ष. आणि एक जण पण तारवातला प्राणीपासून कोणीही मेला नाही, नव्याने जन्मला नाही. 7 वर्षाच्या काळात प्रभू येशू बरोबर जेव्हा रॅप्चर होऊन आपण जाऊ ना, त्याही काळात काय लग्न नसणार, त्याच्याबरोबरच असणार ती विवाहाची मेजवानी असणार आहे. तिथं आपण बदलल्यानंतर पुन्हा नवरा बायकोसारख्याने ओळखू. मॅथ्यू 22:30. जसं देवदूत लग्न करून घेत नाहीत देत नाहीत तसं आपली अवस्था तेव्हा होणार आहे. नो बर्थ्स नो डेट्स. सेम तारवात सुद्धा 1 वर्षात न मरण नो जीवन. सगळे व्यवस्थित, जेवढे संख्या तेवढेच, किती वेळा काउंट करा तेवढेच. तसंच होणार आहे. किती छान व्यवस्थित लिहिलंय. हजारो वर्षांपूर्वी, आताही घडतंय, पुढेही घडणार आहे. हो ना. आणि 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी काय घडलं होतं? निर्गम 12 मध्ये एक कॅलेंडर सांगितलं, इस्रायलचा कॅलेंडर. म्हणून इस्रायलकडे सारखं लक्ष ठेवत जावा. ते जगाचा घड्याळ आहे. तिथे जे घडतं ते दाखवतंय की आता काय काय जवळ आलेलं आहे. ते वॉच आहे आपलं. मग इस्रायलच्या कॅलेंडरमध्ये जे महिने होते त्याचा 7वा महिना एप्रिलमध्ये येतो. कधी येतो म्हणा? एप्रिल. 7वा महिना. त्याच्या 17व्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकला. आणि नेमकं याच वेळी काय झालं? वऱ्हांडणाचा सण आला. मिस्रातून देवाला यांना सगळ्यांना बाहेर काढायचं होतं. मग त्यांनी म्हणलं 7वा महिना हा आता तुम्हाला पहिला महिना म्हणून आजपासून मोजायचं. आता याला 7वा म्हणायचं नाही, कॅलेंडर बदल. 7व्या महिन्याला कितवा महिना म्हणायचा आता? पहिला. आणि 8व्याला दुसरा, 9व्याला तिसरा, अशा क्रमाने पुढे जातो आता. म्हणजे 7वा महिना वऱ्हांडणाच्या सणापासून कितवा महिना झाला? पहिला. आणि ही पद्धत काय नेमून दिली? कोकरा पकडायचा, 10व्या दिवशी त्याला बघायचं, चाचपायचं, 4 दिवस त्याला सोबत ठेवायचं, 14व्या दिवशी त्याला वधायचं, 14व्या दिवशी वधायचं. इथपर्यंत होतं. पुनरुत्थानाचं त्यांना माहीत नव्हतं. एव्हा आताही माहीत नव्हतं. हे तर हजारो वर्षांपूर्वीच आहे. निर्गमचं घडायचं. लक्षात येत आहे. आणि मग येशू ख्रिस्त तो जगाचा कोकरा आला, त्याला चाचपणी केली गेली, तो निर्दोष आढळला, त्याला 14व्या दिवशी वधण्यात आलं. पण 17व्या दिवशी तो पुन्हा पुनरुत्थित झाला. एप्रिलच्या याच जुन्या कॅलेंडर प्रमाणे 7व्या महिन्यात, नव्या कॅलेंडर प्रमाणे पहिल्या महिन्याच्या 17व्या दिवशी जिथं अरारात पर्वतावर तारू टेकलं, तिथं परमेश्वराने देखील जगाचा न्याय जे पाण्याने केला होता तसा जगाचा न्याय संपवला आणि येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला पुन्हा 17व्या दिवशी. ते रेस्टिंग प्लेस आहे. नोहा म्हणजे काय? नोहाचा अर्थच रेस्ट आहे. जगाला पापांपासून, दोषांपासून, दंडाज्ञेपासून रेस्ट फक्त येशू ख्रिस्तातल्या पुनरुत्थानाच्या विसाव्यामध्ये मिळते, जे आपण प्रत्येक रविवारी येऊन करतो. ही कॅलेंडर असंच ठरवलं नव्हतं.
ते कॅलेंडर आहे ना, हां, 7वा महिना पहिला झाला आणि 17व्या दिवशी अरारात पर्वतावर टिकला. त्याच दिवशी येशू पुनरुत्थित झाला, सेम डेटला. पंचांग बघून व्यवस्थित डेट ठरवली, हजारो वर्षांपूर्वी. ते फुलफिल देखील झालं. करेक्ट त्याच दिवशी येशू पुनरुत्थित झाला. जगाचा न्याय संपला. आता जो कोणी ते विश्वास ठेवेल त्याचं पुन्हा मरण नाही. असं मनुष्य म्हणून मरू, पण सार्वकालिक मरण आपल्याला नाही. शेजारच्याला म्हणा सार्वकालिक मरण नाही. वाचला म्हणा, वाचलात तुम्ही. हां, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश झालेला आहे तुमचा. खूप आहे. आपण इथं थांबूयात, कारण येशू ख्रिस्त दिसलाच पाहिजे प्रत्येकात. लक्षात येत आहे? देव देव महान आहे नाही का? खूप आहे. अजून देवाचा आत्मा अजून आपल्याला गाठायचा आहे. 7-12 बघायचं आहे. तर ते 7-12 आपण बघूयात नेक्स्ट टाइम. आज इथं देव इथपर्यंत येऊन सांगत आहे की इतक्या 1000 वर्षांपूर्वी जे तारवाबरोबर घडलं त्या प्रत्येकातून ख्रिस्त दिसतो. त्याच्या थांबण्याच्या वेळासुद्धा ठरलेल्या होत्या. आणि अरारात पर्वतावर आतून देखील डांबर का लावण्यात आलं? फक्त बाहेरून जर डांबर लावलं असतं तर बोट बुडली नसती. पण आतून लावण्याची याची गरज होती की ते तारू टिकलं पाहिजे. साक्षी म्हणून लोकांनी अजून देखील बघितलं पाहिजे की तारू होता. आज देखील ते क्रूसखांब आपल्या मनामध्ये आहे की त्या क्रूसखांबावर तारण आपलं साधता येते. आज देखील तो उठलेला आहे आणि आता आपण सेलिब्रेट करणार आहे. पुन्हा ते स्मरण करणार आहे सगळ्या गोष्टी. पुन्हा आपण पाम संडेला येणार आहे. पुन्हा झावळ्या नाही का हे करून आपण परमेश्वराचा गौरव करणार आहे. हे स्मरण ठेवण्यासाठी करायचं आपल्याला. एकदा गेला ख्रिस्त गुड फ्रायडेला, आता रडायची गरज आहे का? नाही. आता आपण आनंद करणार आहे. तिथं पापांची क्षमा झाली आहे. पुनरुत्थानाला फुल जल्लोष, आणि त्या पुनरुत्थानामुळे आपण नीतिमान ठरतो. किती छान ना. आपण इथे थांबूयात आणि परमेश्वराचा अनुग्रह आहे या मंडळीवर की नाही का, एका छान अशा त्याच्या योजनेत त्यांनी जे जे लिहिलं होतं, जे जे त्यांनी केलं होतं त्या गोष्टींमध्ये चालवत आहे. अजूनही आपल्याला 7-12 बघायचं आहे. तो काय आहे? देवाच्या पवित्र आत्म्याचे 3 काळ कुठले आहेत तिथपर्यंत अजून आपण आत्ता येऊन पोहोचत आहोत. जलप्रलय जस्ट थांबलेला आहे. आणि मग आता पवित्र आत्म्याचं कार्य कसे आहेत ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात.